नमस्कार, जय महाराष्ट्र. आज शिक्षण व्यवस्थेतील विदारक सत्य मी तुमच्यासमोर मांडणार आहे. नीती आयोगानुसार आणि UDISC यांच्या अहवालानुसार, पहिले तर UDISC काय हे तुम्हाला सांगते. युनिफाईड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन, म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा डेटाबेस. यांच्या अहवालानुसार 2014 ते 15 पासून 2024 ते 25 पर्यंत ज्या सरकारी शाळा 11.07 लाखांवर होत्या, त्या घसरून आज 10.03 लाखांवरती येऊन ठेपलेल्या आहेत. म्हणजेच एकंदरीत 94,000 शाळा सरकारच्या माध्यमातून बंद करण्यात आलेल्या आहेत. सरकार एकीकडे म्हणतंय की या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत चालली होती आणि 4 ते 5 विद्यार्थ्यांसाठी एक शाळा चालवणं परवडत नसल्यामुळे 2-3 शाळांचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळेल, त्यांना टेक्नॉलॉजी मिळेल, त्याचप्रमाणे त्यांना गार्डन्स यूज करता येतील, अशा प्रकारच्या गोष्टी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आहेत. परंतु मला सरकारला एक विचारायचं आहे, ज्या वेळेला अशा सरकारी शाळा बंद केल्या जातात, त्यावेळेला त्याची दुसरी बाजू किंवा त्याचे होणारे परिणाम, या गरीब गरजू विद्यार्थ्यांवर होणारे परिणाम, याचा सरकारने विचार केला का? कारण ही गरीब गरजू मुलं, म्हणजे RTEचा जो कायदा आहे, राईट टू एज्युकेशनच्या अंतर्गत, प्राथमिक शाळा ही ह्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटरच्या आत असायला पाहिजे असं कायदा सांगतो. परंतु ज्या वेळेला अशा ह्या 2-3 शाळा एकत्र होतात, तेव्हा आपसुकच या शाळा या गरीब गरजू मुलांच्या घरापासून दूर जातात. म्हणजे 5 ते 7 वर्षाची मुलं हे 3 ते 4 किलोमीटर अंतर चालून शाळेत जाणार का? आणि आपसुकच शाळा लांब गेल्यामुळे काय होतं, तर पहिले तर मुलींचं शिक्षण बंद होऊन जातं, कारण सुरक्षिततेचा आणि वाहतुकीचा प्रश्न उत्पन्न होतो. म्हणजे एका ठिकाणी आपण म्हणायचं की सबको शिक्षा आणि सबका विकास, परंतु दुसऱ्या ठिकाणी अशा ह्या गरीब गरजू मुलांपासून आपण शाळा दूर घेऊन जाणं आणि त्यानंतर ही मुलं कशी वाहतूक करतील आणि कशी शाळेपर्यंत पोहोचतील त्याच्यावरती कोणतंच उपाययोजना न करणं, ही सर्वात मोठी सरकारच्या माध्यमातून झालेली चूक आहे. कारण जर तुम्ही या शाळा या विद्यार्थ्यांच्या घरापासून लांब घेऊन जाता, बहुतांशी ह्या शाळेत येणारी मुलं सगळी गरीब असतात. मग ती बिचारी कशी वाहतुकीने, कसं ट्रॅव्हलिंग करून त्या शाळेपर्यंत पोहोचणार, आणि त्यासाठी त्यांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देणं हे परम कर्तव्य त्या सरकारचं होतं. कारण या सरकारी शाळांच्या माध्यमातूनच गरीब गरजू आणि आपल्या समाजातल्या एकदम खालच्या थरापर्यंतच्या घटकाला सुद्धा शिक्षणाचा अधिकार मिळतो. परंतु त्याच्यावर कोणतीच उपाययोजना केलेली नाही या सरकारच्या माध्यमातून. मला सांगा, आज या सरकारी शाळांमध्ये पटसंख्या का बरं कमी होत गेली? आज आपण पाहिलं असेल की दिल्ली आणि केरळसारख्या राज्यांमध्ये सरकारी शाळांचा स्तर सुद्धा खाजगी शाळां एवढाच उंचावलेला आहे. मग देशातल्या बाकीच्या राज्यांमध्ये हे का बरं होताना दिसत नाही? ह्या आपल्या सरकारी शाळांमध्ये ही जी पटसंख्या विद्यार्थ्यांची कमी होत चालली, ती का बरं कमी होत चालली? कारण तिकडे एकच शिक्षक 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शिकवताना आढळत होता. तोच शिक्षक खिचडी बनवण्यापासून ते जनगणना करण्यापर्यंत तो व्यस्त होता. वारंवार टपकणाऱ्या छत किंवा पाणी किंवा कोसळणारे छत, बाथरूमांची दुरावस्था, त्याचप्रमाणे वेळेवरती न मिळणारं अन्न, या एक ना अनेक विविध गोष्टींमुळे या गरीब मुलांच्या पालकांनी ह्या सरकारी शाळांकडे पाठ फिरवली. आणि त्याचेच परिणाम हे असे की आपली सरकारी शाळांमधली विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत गेली. बरं, हे सगळं झाल्याच्या नंतर ह्याचा सरकारी शाळांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी, या सरकारी शाळांना त्यांचं सक्षमीकरण करण्याच्या ऐवजी सरकारने डायरेक्ट त्या शाळा बंद करणं हा एकमेव निर्णय निवडला. बरं, ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला, ह्या सरकारी शाळा बंद केल्या गेल्या, तेव्हा हे जे विद्यार्थी आहेत ते आपल्या या शाळांमध्ये कसे पोहोचतील याचं कोणतंही नियोजन नसल्यामुळे ही गरिबांची मुलं शिक्षणापासून वंचितच राहिली. का? कारण या गरिबांपुढे 2च मार्ग शिल्लक राहिले. एक तर शाळा सोडून द्यायची, किंवा दुसरं कर्ज काढून खाजगी शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवायचं. हे गरिबांना परवडण्यासारखं आहे का? मग याच्यामुळे हे सरकार खाजगी शाळांना कुठेतरी खत पाणी घालतंय का या सरकारी शाळा बंद करून, असा प्रश्न सुद्धा मला पडतो. त्याच्यामुळे हे सर्व पाहता तुम्हा सर्वांना काय वाटतं? नक्कीच मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.